थँक्यू सो मच. आपण खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला खेळ मात्र आपण पाहिला. दोन्ही संघानं खूप चांगला खेळ केला, परंतु प्रयत्न जो करतो तो नक्कीच यशस्वी होतो आणि प्रयत्न मात्र केलाय. प्रतीक जाधव असेल, विशाल हुद्दार असेल आणि त्यांच्या संघानं जी दोघांनी जी फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी, चौफेर फलंदाजी, फटकेबाजी, षटकार चौकार. आणि गेल्या वर्षी जर आपण पाहिलं राहुल, तर विदाऊट प्रॅक्टिस बरेच जण खेळत होते. यंदा मात्र सर्वांनी प्रॅक्टिस केली आहे, प्रत्येकानं प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचा फायदा मी म्हणेन सर्वजण उचलत आहेत. तर आजच्या दिवसामधील दुसरी मॅच आपण पाहतो. एका बाजूला संघ आहे करंजाडे सुपर किंग्ज आणि दुसऱ्या बाजूला किंग्ज 11 करंजाडे. मॅच स्टार्ट होतीये. 5 षटकांचा सामना असेल. P1चं षटक असेल. पाबंदी आहे षटकामध्ये. आपण पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंगॉनला मंचाच्या जवळ आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल काऊ कॉर्नर आणि मिड विकेट या दिशेला आपण एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल. इथे मात्र आपण पाहू शकाल पहिल्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय सेकंड मॅच मधील. आणि खूप चांगला चेंडू होता. चेंडूला फक्त सन्मान दिलाय. हलक्या हाताने चेंडूला फक्त खेळून काढलं 1 धावेसाठी. आणि 1 धावेच्या बरोबरीनं संघाचं खातं ओपन केलं जाते 1 धावेनं. सलामीची जोडी आपण पाहू शकाल अक्षय गायकवाड कर्णधार आहे त्या संघाचे आणि निखिल विखारे. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आहे लोकेश भगत. तर मी विनंती करतोय 1 मिनिट थांबायचंय. मी वारंवार आम्ही सूचना करतोय की प्रत्येक संघाला न सांगताना आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. प्लीज सर्वांना विनंती करतोय की आपले राखीव प्रतिनिधी पाठवून द्यायचे आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या, कारण आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी मी म्हणेन की सातत्याने आम्ही सांगतोय 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नावं माहीत होणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. 198 देशामध्ये मी म्हणेन सर्व देशामध्ये ही स्पर्धा नक्कीच मी म्हणेन की पोहोचली जाते. युट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक मी म्हणेन लाईव्ह आहेत आणि ती स्पर्धा पाहतायत. तर मी म्हणेन की या स्पर्धेवर पूर्णपणे रायगड जिल्ह्याची नजर मी म्हणेन पनवेल तालुक्याची असेल, कारण या चर्चेमध्ये असणारी ही स्पर्धा करंजाडे प्रीमियर लीग. गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू मात्र आपण पाहिला तर पॅडवर बदलला होता, परंतु पंचांकडे अपील केलं होतं. परंतु पंचांनी मात्र सांगितलं की चेंडू यष्टांच्या बाहेर जातोय की हा स्टंपला मात्र आपण पाहिलं तर चेंडू लागत नाही आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकदम मिळतं मिळतीये. 1 धावेच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेट होईल, स्ट्राईक चेंज होती आणि धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 2 धावा धावफलकावर. खूप चांगली गोलंदाजी करतोय लोकेश भगत. या वेळेला मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आपण पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये होते ते क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहू शकाल पोहोचले गेले होते, परंतु चेंडू पासून थोडेसे दूर राहिले आणि दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर 3 चेंडूचा खेळ मात्र संपला गेलाय. लोकेश भगत गोलंदाज आहे आणि या पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावर 4 धावा. आमचे साथी गुणलेखक सोमनाथ पाटील गेल्या वर्षी सुद्धा यांच्या माध्यमातून खूप चांगलं स्कोरिंग आपण पाहिलं. या वेळेला मात्र गॅप सिलेक्शन झालंय. फुलटा चेंडू होता, फायदा उचललाय. इथे मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर मधून चेंडू या वेळेला डीप कव्हरच्या बाहेर सीमे रेषे बाहेर हा येतोय चौकार. शिवाजी माझा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर. सो मच. अक्षय गायकवाड चौकारानं इथे मात्र आपण पाहू शकाल धावसंख्येला एक वेग देण्याचा प्रयत्न करतोय. 4 धाव्यांच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर 8 धावा. खूप चांगली सुरुवात मात्र आता करतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल बिग हिट करण्याचा प्रयत्न लॉब करायचा होता, फटका फसतोय. लॉंग ऑन मध्ये समालोचन क्षेत्राच्या जवळ आपण पाहू शकाल टिपला गेलाय झेल आणि संपला या वेळेला अक्षय गायकवाडचा खेळ.
धावसंख्या असताना 8 धावा. थँक्यू सो मच नितीन डीजे. खूप चांगलं सुमधुर गीतं सकाळपासून आपल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे स्पर्धेला सुरुवात झाली पहिलं गीत जे गणरायाचं आपण प्लीज जायचंय जरा जे कक्षामध्ये बसलेले आहेत सर्वांनी जायचंय प्लीज. मंडप प्रशांत मात्र झेल टिपला होता आपण पाहिलं तर अक्षयला मात्र परतावा लागला होता. इथं मात्र आपण पाहू शकाल 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं आपण पाहतोय. एक सिंगल मात्र मिळेल सिंगलच्या बरोबरीनं 9 धावा धावफलकावर. एक षटकाचा खेळ मात्र संपला जातोय. पाबंदीचं षटक होतं P1चं त्यामध्ये 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते आणि मी म्हणेन की फलंदाजांना मुभा होती धावा जमवण्याची परंतु एक मी म्हणेन चांगलं षटक ज्यांना हाताळलंय लोकेश भगतनं एक फलंदाजाला बाद केलं. स्वतः अक्षय गायकवाड कर्णधार होता त्याला मात्र परतावं लागलंय आणि धावसंख्या फक्त खर्च केली ती म्हणजे 9 धावा. ज्ञानातून उसळी तरवारीची पात ज्ञानातून उसळी तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले हे राष्ट्र मराठे वीर दौडले साथ. कारण त्यावेळची एकी साथ होती म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं आणि ते स्वराज्य निर्माण झाल्यानंतर आज अंगणामध्ये तुलस आपण पाहतोय. मी म्हणेन की पूर्णपणे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. आज महिलांच्या डोक्यावर जो पदर आहे ते सुद्धा मी म्हणेन की त्यांच्या माध्यमातून कारण त्यांनी जे कार्य केलं ते खूप मोठं होतं खूप चांगलं आणि आजही आपण त्या कार्याची वाहवा करतोय कारण आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आज छत्रपती शिवाजी महाराज शंभूराज महाराज या विचारावर चालणारा महाराष्ट्र. कारण असे आपण पाहिले तर देशामध्ये असे 2च राजे होऊन गेले की ज्यांच्या विचारावर आजही त्यांच्या नंतर महाराष्ट्र चालतोय. पण या चेंडूवर मात्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळतीये. 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर आहे. दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहतोय. 10 तारीख आपण पाहिली याच महिन्यामधील आपण पाहिली होती. इथं मात्र शॉर्ट पॉइंटला धोका होऊ शकेल परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याची चपलाई दाखवली आणि एक सिंगल मात्र चोरटी धाव मात्र पूर्ण करतायत. चौथ्या धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 11 धावा. 10 तारीख आपण पाहिली होती की प्रताप दिन शिवप्रताप दिन आपण पाहिला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु मी म्हणेन की चेंडू चांगला होता. यष्टीरक्षक तिथे मात्र चुकलेत आणि इथे मात्र आपण पाहतोय की पंचांचा इशारा येतोय. हा मात्र 22च्या स्वरूपामध्ये मिळालेला हा नशिबाचा चौकार. महाराष्ट्राच्या भूमीला त्या सोन्यानं मडविले माझ्या शिवबानं माझ्या राजाने कसं स्वराज्य घडविलं. नशिबाचा चौकार यावेळेला आपण पाहतोय मिळालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथे मात्र आपण पाहू शकाल फटका सुरेख आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक चेंडू बॅटच्या मधोमध आणि चेंडू मात्र लॉंग ऑनच्या वरतून सीमेरेषेबाहेर षटकार.
षटकार तर लगावलाय फलंदाज अक्षय गायकवाडनं आणि निखिल साठी सुवर्ण संधी. जर या चेंडूवर षटकार आला तर आपण पाहू शकाल गणेशजी गायकर यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. तो षटकार मात्र लगावलाय आणि 2,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र जिंकलंय. या वेळेला आपण पाहू शकाल निखिल विखारे ऑन द फायर होतोय. हॅट्रिक चौपटावर असेल. अजून जर 2 षटकार मारले तर 2,000 रुपयाचं पुन्हा एकदा कॅश प्राइज. 2 षटकार तर लगावले. 2,000चं कॅश प्राइज मात्र खात्यामध्ये जमा झालंय आणि इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे. 2 षटकार जर लगावले तर पुन्हा एकदा 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र खूप चांगला मी म्हणेन स्ट्रोक होता. नक्कीच मी म्हणेन चेंडू सीमेरेषेच्या बाहेर सुद्धा आला असता कारण वेग तेवढा होता, स्पीड तेवढा होता. ज्या पद्धतीने चेंडू पडला तसाच प्रत्युत्तर मी म्हणेन दिलं होतं फलंदाज निखिल विकारेनं. परंतु चेंडू मात्र फलंदाजच्या अंगाला अडलाय. डॉट चेंडूची सांगता मात्र होतीये आणि 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर P1 P2चं षटक मात्र संपलं गेलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहू शकाल 9.00च्या सरासरीनं एक फलंदाज गमावत असताना धावसंख्या आहे. फलंदाजी करणारा संघ किंग्ज 11 18 धावा. Sorry, 27 धावा. तर निखिलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी गणेशजी गायकर यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. या संघाचे आपण पाहू शकाल जर निखिलने षटकारांची हॅट्रिक जर मारली तर गणेशजी गायकर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. आम्ही का सातत्याने या करंजड प्रीमियर लीगचं नाव घेतो, उल्लेख का करतो, तरी ताकद आहे मी म्हणेन. मग ती एकी असेल, पैसा असेल किंवा अजून बरंच काही असेल, कारण या करंजाडे गावामध्ये तेवढी ताकद आहे. आणि आज मोठमोठ्या हुद्द्यावर मी म्हणेन व्यावसायिक क्षेत्रामध्ये आज बरीच चांगली चांगली मंडळी या गावामधील आहेत. आणि आज जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काही वर्षामध्ये करंजाडे गाव म्हटलं तर ते गाव नसून एक शहर होणार आहे. कारण जवळ आपण पाहिलं तर इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा येतोय आणि हे गाव मात्र नक्कीच एक चांगल्या वाटचालीकडे एका मोठ्या उंचीवर मात्र काही वर्षानंतर असणार आहे. परंतु या चेंडूवर मात्र मिळते एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर 28 धावा. गोलंदाज तयार. विनोदजी साबळे यांचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. काय गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर राहुल. कारण अनुभव आणि अनुभवाची शिदोरी, एक्सपिरियन्स हा प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठा असतो. मग तो कोणतेही क्षेत्र असू द्या. आणि ते अनुभव मात्र स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन आपण पाहिलं. आणि विनोदजी साबळे यांना फलंदाज जो निखिल विकारे खूप चांगली फलंदाजी करत होता त्यांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत विनोदजी साबळे. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. HK स्टाईल. थँक्यू डीजे. काय गोलंदाजी करतायत बघा. गेल्या वर्षी सुद्धा खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता. जरी 40+ सिनियर जरी असले तरी काल किंजल ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं की 40+ संघानं जो तालुका ओपन हाफ मध्ये जो संघ होता त्या संघाला मात्र परास्त केलं आणि त्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. 40+ न सुद्धा तिथे दाखवून दिलं की आम्ही सुद्धा कमी नाही आहोत, हम भी किसी से कम नहीं है. कारण सोन्या गायकवाडची केलेली फलंदाजी, त्यानंतर विश्वास पाटील असेल, नरेश गायकवाडची गोलंदाजी, या सर्वांनी खूप चांगला खेळ केला आणि 40+ न सुद्धा दाखवलंय की आम्ही सुद्धा जिंकू शकतो, आम्ही सुद्धा खेळू शकतो आणि चांगला खेळ करू शकतो. त्यानंतर त्यांच्या बाईट सुद्धा आपण ऐकल्या होत्या. परंतु इथे मात्र आपण पाहतोय की एक सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर
29 धावा. इथे मात्र आपण पाहू शकाल फुलटा चेंडू होता, परंतु फायदा मात्र उठवता आला नाहीये. परंतु तिथे मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक नाही असं आम्हाला वाटलं होतं की क्षेत्ररक्षक येत ती काय, परंतु चेंडू मात्र जातोय. गॅप पाहिली आणि चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेनला यावेळेला सीमेरेषेबाहेर चौकार. मग मग ये नग होऊ रगळता लड लड बोल नग दूरचा राठा. थँक्यू. चौकाराच्या बरोबरीनं टोटल रन्स ऑन स्कोरबोर्डवर आहेत 33 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय किंग्ज 11 करंजाडे संघ टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना करंजाडे सुपर किंग संघासमोर. यावेळेला खूप चांगला चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती बघा, थोडंसं आपण पाहिलं तर थोडासा वेग देत आहे, त्यानंतर थोडं कमी सुद्धा केलं, डीप ठेवलं जात आहे. कधी जर आपण पाहिलं तर चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकतायत आणि अनुभव आहे त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना मी म्हणेन विनोदजी साबळे स्वतः संगम मालक आहे त्या संघाचे. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगला स्ट्रोक या वेळेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धोका होऊ शकेल का? धावचीची संधी आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाज दुसऱ्या धावेसाठी धावत असताना, बाद होत असताना तिसरा फलंदाज किंग्ज 11 करंजाडे संघाचा. टीमची धावसंख्या धावफलकावर आहे 34 धावा. आजचा रविवार म्हटलं तर एकविरा मातेच्या दर्शनासाठी खूप गर्दी होत असताना आपण पाहतोय. पाणी नाहीचे मैदानात, कारण 2 वर्ष सतत आपण पाहतोय की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यानंतर आता नवीन ओमिक्रॉन आपण पाहतोय. हे नवीन विषाणू आपण पाहतोय की शिरकाव करतायत आणि या समाजाला मी म्हणेन जे संघटित समाज आहे, जे मानवाला आपण पाहिलं तर विखुरण्याचा प्रयत्न करतायत. परंतु 2 वर्षामध्ये आपण एकजुटीनं आपण सर्वजण राहिलोत. त्यामध्ये मी नक्कीच उल्लेख करेन, कौतुक करेन हॉस्पिटल्समधील नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील. त्यानंतर आज आपण पूर्णपणे जी रस्त्यावर आपण वाहतूक पाहतोय त्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येकाची विचारपूस केली जाते. त्याच्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी आपण पाहिलं तर पोलीस कर्मचारी सर्व सुद्धा असतील. या सर्वांनी बऱ्याच मी म्हणेन सर्वांनी खूप चांगलं कार्य केलंय आणि या 2 वर्षामध्ये बऱ्याच लोकांनी मी म्हणेन आपली जवळची माणसं कमावली आहेत. कुणी नोकरी धंदा असेल, कामं कमावली आहेत. परंतु आज माणूस या 2 वर्षात पुन्हा एकदा आपण पाहिला तर पूर्व रुलावर मी म्हणेन किंवा या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पुढे सरकत असताना आपण पाहतोय. परंतु ही स्पर्धा मात्र आज थोडीशी लेट होती, परंतु तिला मात्र या स्पर्धेला आपण आधी घेतोय. कारण कालांतरानं काही गोष्टी घडू शकतात, कुठली नियमावली कधी लागेल सांगू शकत नाही. आणि या अनुषंगाने ही स्पर्धा मात्र, कारण वर्ष दुसरं होतं आणि ती स्पर्धा मात्र होणं गरजेचं होतं आणि या अनुषंगाने ही स्पर्धा मात्र आपण ही डेट पुढे होती, परंतु ती आधी घेतली आणि ब्लू डायमंड क्रिकेट संघ आयोजित करंजाडे प्रीमियर लीग आपण पाहतोय, अनुभवतोय आणि सर्वजण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. गोलंदाज तयार असेल लोकेश भगत. या वेळेला दुसरं षटक असेल वैयक्तिक कोट्यामधील आणि सांघिक कोट्यामधील 4थं षटक टाकण्यासाठी तयार. इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू मात्र स्वैर जाईल, मिळेल, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर पूर्णपणे आपण पाहतोय की फलंदाजाच्या अंगाला लागला. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल काय घडलं गेलंय. धावचीच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज मात्र आपण पाहतोय बाद झालाय. कारण ज्या वेळेला आपण पाहिलं की क्रीज सोडल्यानंतर यष्टीरक्षकाने त्याचं काम चोख बजावलंय आणि इथे मात्र फलंदाज किंग्ज 11 करंजाडे संघाचा अमोल साबळे बाद होतोय आणि टीमची धावसंख्या आहे धावफलकावर स्थिर असेल 34 धावा. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय रोहन खाडे. या वेळेला ऑन स्ट्राईकवर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा लोकेश भगत. एक पहिलं यशस्वी षटक मी म्हणेन मांडंडेरी पॉवर प्लेचा पाबंदीचं बंधनकारक षटक त्यांना हाताळलं आणि आता सुद्धा आपण पाहतोय की षटक टाकण्यासाठी तो तयार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने या वेळेला मात्र खराब चेंडू टाकला होता असं वाटतंय, परंतु पंच ज्या वेळेला आमच्याकडे काय डिसिजन देतात, परंतु इथे मात्र की अजित कुठले सरांचा इशारा येतो की हा खराब चेंडू आहे, स्वैर चेंडू आहे
अवांतर चेंडू आहे आणि 1+1 अशा टोटल 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावीच्या बरोबरीने एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 36 रन 36 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल पंचांकडे अपील केली जाते. आपण पाहू शकाल लेग बिफोर द विकेट याचं आपण पाहिलं तर अपील केलं होतं, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. कारण या वेळेला असा चेंडू ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला पंच हाईट फॅक्टर लाईन आणि लेंथ या सर्व गोष्टी पाहतात आणि त्यानंतर मात्र तो डिसिजन दिला जातो. परंतु इथे मात्र यष्ट्यांच्या बाहेर चेंडू होता, पंचांनी नॉट आउट घोषित केला आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. टीमची धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या धावफलकावर 37 रन 37 धावा. पहिल्या मॅच मध्ये आपण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली, परंतु या मॅच मध्ये तसं फारसं जास्त पाहायला मिळत नाही. परंतु इथे मात्र भीमर चेंडू, पंचांचा इशारा येतोय की हा 9 चेंडू असेल आणि पुढचा चेंडू मात्र फ्रीट असणार आहे. गोलंदाजाला आपण पाहू शकाल ऑन सुद्धा केलं गेलंय की अशा पद्धतीचा चेंडू आपण एक षटकामध्ये फक्त एक टाकू शकता. जर यानंतर पुढचा चेंडू जर असा आला तर मी म्हणेन की गोलंदाज चेंज करावा लागेल. परंतु इथे मात्र लोकेश भगत कशा पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू टाकेल. फ्रीट असणाऱ्या या चेंडूवर फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल, लक फॅक्टर असतील पाहणं गरजेचं म्हणताय. इथे मात्र आपण पाहू शकाल आउटसाइड दी लेग स्टंप. पंच कुठले सर यावेळेला आमच्याकडे वळले जात आहेत आणि जमिनी समांतर हात दर्शवले गेलेत आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट चेंडू. फ्रीट कंपल्सरी असेल, पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल. मी म्हणेन कारण जेवढे वाईट चेंडू एक्स्ट्रा चेंडू तुम्ही फेकाल तेवढे तुमचं मी म्हणेन षटक लांबणीवर जाणार आहे आणि ते षटक मात्र यावेळेला पहिले षटक होतं लोकेश भगतचा. पुन्हा एकदा तोच गोलंदाज आहे, परंतु खराब गोलंदाजी करतोय लोकेश भगत. इथे मात्र आपण पाहू शकाल कव्हरच्या वरतून चेंडूला खेळून काढले जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र डीप मध्ये धोका होऊ शकेल का, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावीच्या बरोबरीनं किंग्ज 11 करंजाडे संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 41 रन 41 धावफलकावर. मैदानाचा विचार केला तर सुसज्ज सर फुलर मैदान आहे. चारी बाजूला बाउंड्री लाईन आपण पाहतोय. खेळपट्टी जर आपण पाहिली तर पाटा खेळपट्टी आहे. चेंडू सर्रास मी म्हणेन बॅटवर येतोय. इथे मात्र यष्टीरक्षक थोड्याशा चुका करतोय. या चुक्या मात्र मी म्हणेन सुधाराव्या लागतील कारण बाईटच्या स्वरूपामध्ये एकदा होते. कारण या चुक्या मी म्हणेन जितक्या होतील धावा जितक्या एक्स्ट्रा जातील त्या धावा चेस करताना मी म्हणेन तुम्हाला त्या धावा मात्र जमवायच्या आहेत. परंतु इथे मात्र त्या धावा मात्र कारण गोलंदाजी चांगली करतोय आणि क्षेत्ररक्षकाने साथ देणं गरजेचं आहे, परंतु ते पाहायला मिळत नाहीये. वारंवार क्षेत्ररक्षक खराब होतोय आणि धावा मात्र मिळत आहेत त्या म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला. या वेळेला मात्र मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला मात्र आपण पाहू शकाल विनोदजी सबळे यांनी अडवलंय आणि एक सिंगल रन मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. कृष्णा वाघे आणि रोहन खाडे हे 2 फलंदाज आहेत. खेळपट्टीवर आपण पाहतोय संघाचा डाव मात्र सावरण्यासाठी आपण पाहतोय 5व्या आणि 6व्या क्रमांकावर आलेत आणि संघाला मात्र सावरण्यासाठी एकेरी दुहेरी धावांचा सुद्धा वापर करताना आपण त्यांना पाहतोय. इथे मात्र मी म्हणेन की तोच हा लोकेश भगत आहे का ज्यानं पहिलं षटक यशस्वी पद्धतीने टाकलं होतं. तोच लोकेश आहे का ज्यानं पहिल्या षटकामध्ये एक बळी मिळवला होता आणि इथे मात्र तो खराब गोलंदाजी करतोय. त्याचं षटक जर अद्याप आपण पाहिलं तर बरेच स्वैर चेंडू त्याने टाकलेत आणि 3 स्वैर मारे, त्यानंतर 1 नो चेंडू, बरेच म्हणजे 4 एक्स्ट्रा चेंडू त्यानं फेकलेत. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तडम्याच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाला चकवलं गेलंय. चेंडूचा इथे मात्र विजय होणार की क्षेत्ररक्षक जिंकला जाणार, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला चाच पडत राहिले. चेंडू मात्र आहा म्हणताना सीमे रेषेच्या बाहेर हा येतोय मी म्हणेन नशिबाचा पुन्हा एकदा चौकार. तिला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळूबाईचं वाहन माझ्या अंगात अन काळूबाईचं वाहन माझ्या भरल्या अंगात. 4 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 24 चेंडूचा खेळ मात्र संपला गेलाय आणि या 24 चेंडूमध्ये जर धावा आपण पाहिल्या तर 12
प्रति षटकामागे 0-0च्या सरासरीनं 48 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग या वेळेला किंग्ज 11 करंजाडे आपण पाहतोय फलंदाजी करतोय, बॅटिंग करतोय टॉस लॉस झाल्यानंतर. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवात तर चांगली केली होती, परंतु चौथ्या षटकामध्ये लोकेश भगत महागडा ठरलाय. आणि टोटल धावा जर त्यांनी खर्च केल्या त्या 14 धावा, त्यामध्ये वाईट चेंडू टाकले, 9 चेंडू टाकले. आज चारही गोलंदाजांचं जर आपण विश्लेषण केलं, पहिल्या लोकेश भगतच्या गोलंदाजीमध्ये 9 धावा 1 विकेट, त्यानंतर आतिश साबलेनं 18 धावा दिल्या, थोडंसं महागडा ठरला. त्यानंतर विनोद साबले यांनी यशस्वी षटक मी म्हणून टाकलं, फक्त 7 धावा दिल्या, 1 फलंदाज बाद केला. आणि लोकेशने सुद्धा आपण पाहिलं तर टोटल चौथ्या षटकामध्ये 14 धावा, 2 षटकं टाकली लोकेशनं आणि टोटल 23 धावा त्यानं खर्च केला. गोलंदाज येतोय, शेवटचं षटक आहे आणि स्लॉगरचं षटक आहे. ग्रामीण भाषेमध्ये ज्या षटकामध्ये धावा जमवण्याचा फलंदाजाचा मानस असतो, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राजन साबळे. पहिला चेंडू आपण पाहू शकाल अपील केला होता, परंतु पंच मात्र तटस्थ होते आणि एक सिंगल रन मात्र मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र आपण पाहू शकाल डीप कव्हर मध्ये आलेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू हातामध्ये होता, हाताला स्पर्श करून ब्रश करून चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर. इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाजी करणाऱ्या संघाला नशिबाचे बरेचसे चौकार मिळताना. इथे मात्र धक्का दिला जातोय, कारण मी म्हणेन की अशा पद्धतीच्या धावा रोखणे गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र मी म्हणेन ना असतील चुकी झाली आहे, चुकीला माफी नसेल मी म्हणेन, कारण ज्या वेळेला तुम्ही एखादी चुकी करता आणि त्या चुकीमुळे मी म्हणेन की प्रत्येक वेळेला आपल्याला त्याचं भुगतान भोगावं लागत असतं किंवा स्पर्धेमधून आपल्याला पराभूत व्हावं लागतं, बाहेर जावं लागत असतं. परंतु मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला 11 खेळाडू मैदानामध्ये उतरतात त्यावेळेला संगणमतानं मी म्हणेन 11 खेळाडूंनी चांगला खेळ करणं गरजेचं असतं. गोलंदाज गोलंदाजी करत असतो, परंतु इथे मात्र कौतुक होणं गरजेचं आहे. फलंदाज रोहन खाडे या वेळेला सलग आपण पाहू शकाल ज्यानं 4 चेंडू मध्ये 4 चौकार लगावलेत. एकदा जोरदार डाले उद्या रोहन खाडेसाठी. खूप चांगली फलंदाजी. अडचणीमध्ये संघ होता किंग्ज 11 करंजाडे आणि त्या संघाला मात्र तारण्याचं काम, धावा जमवण्याचं काम तो करतोय. इथे मात्र बॅटची अतील कडा आपण पाहू शकाल. एक धाव मात्र पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होत आहे बाद. एक धाव मिळते एका धावेच्या बरोबरीने. आता मात्र धावा धावफलकावर 62 रन्स, 62 धावा. असं वाटलं सुद्धा होतं का सोमनाथ या मॅच मध्ये सुद्धा धावा जमतील, कारण 3 षटकं ज्या वेळेला पडली धावा कमी होत्या, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या. आणि आता मात्र जे राजन साबळ्यांचं शेवटचं षटक, मी मगाशीच म्हटलं की मानस असतो फलंदाजा धावा जमवण्याचा, आणि तो मानस मात्र मी म्हणेन सिद्ध करतोय, स्वतःला सिद्ध करतोय करंजाडे प्रीमियर लीग मध्ये हा फलंदाज. इथे मात्र खूप चांगला फटका. चेंडू मात्र या वेळेला लॉंग ऑफच्या वरतून फलंदाज रोहन खाडेच्या बॅट मधून येतोय. आउट ऑफ द पार्क या वेळेला हा षटकार. तर थँक्यू. इथं मात्र आपण पाहू शकाल ज्या रोहन खाडे आपण पाहिलं 6व्या क्रमांकावर आला आणि वैयक्तिक कोट्यामध्ये जर त्याची बॅटिंग आपण पाहिली तर 24 धावा आणि त्यामध्ये आपण पाहिले तर 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. आणि या अडचणीमध्ये असणाऱ्या किंग्ज 11 करंजाडे संघाला मात्र अडचणीमधून बाहेर काढलं आणि टोटल 5 षटकामध्ये या संघानं धावा जमवल्या. 68 रन्स, 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट, मोठं आव्हान मी म्हणेन ठेवलंय. ते म्हणजे या करंजाडे सुपर किंग संघासमोर हे आव्हान उत्तरार्धामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीनं पार पडलं जाईल, कशा पद्धतीनं जमवल्या जातील धावा. तर मायक्रोफोनवर मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन आमचे गुरुवर्य आणि ज्यांचं मराठी, हिंदी आणि सर्वच भाषेवर मी म्हणेन की त्यांचं प्रभुत्व आहे. बऱ्याच मोठमोठ्या टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत आणि गेल्या वर्षी सुद्धा या करंजाडे प्रीमियर लीग मध्ये ते होते आणि यंदा सुद्धा आमच्या समिती आहे ते
प्रवीणजी दुगाडे सर यांना मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. तत्पूर्वी जाऊया मंचामध्ये. तर व्यासपीठावर आताच आमंत्रित झालेले आपण पाहू शकाल मान्यवर बामणडोंगरी गावचे मयूरजी पाटील हे मात्र व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चलिए अगले मैच के टॉस के लिए भी हमें जाना है. राहुल पाटिल से मैं गुजारिश करना चाहूंगा, आज के दिन का तीसरा मुकाबला रॉयल चैलेंजर और लायंस के बीच है. और ये जो है करजाड़े सुपर किंग्स और किंग्स 11 के बीच का मैच, और इस मैच का दूसरा सत्र क्या खूबसूरत लुभावना ये क्रिकेट का कारवा ऑर्गेनाइज किया है ग्रामस्थ मंडल करजाड़े और ब्लू डायमंड क्रिकेट क्लब करजाड़े प्रीमियर लीग 2021-22. एक गांव की इतनी शानदार लीग हो सकती है ये किसी ने सपने में भी नहीं सोचा होगा, लेकिन वो सपना पिछले साल से सच होता हुआ नजर आ रहा है. ये दूसरा साल है सीजन 2. हॅलो, चला रॉयल चॅलेंजर करंजाडे आणि लायन्स करंजाडे टीमचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच यावं. फार चांगली ही स्पर्धा आहे. ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीग 2021 आणि 22 हे शानदार पर्व बघायला मिळते. वेगवेगळे संघ मालक आहेत, वेगवेगळे या ठिकाणी रणनीती आखली गेली आहे. करंजाडे गावानं ग्रामस्थांनी एकवटली आहे आणि तदनंतर वर्ष दुसरं या ठिकाणी पूर्णपणे सार्थकी लागते करंजाडे गावासाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सूरज शेलार रॉयल चॅलेंजर करंजाडे टीमचे कॅप्टन आहेत. तदनंतर आमचे संतोष विकारे सर आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. लायन्स करंजाडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी मी कर्नलदादा शेलार शेठ सरांना विनंती करतो की आपण प्लीज टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच यायचे. दोन्ही कॅप्टन 5 ओव्हरची मॅच आणि ही तिसरी मॅच बघायला मिळते. आजच्या दिवसामध्ये 8 मॅचेस होतील, त्यामध्ये ही तिसरी मॅच आपल्याला बघायला मिळते. लायन्स करंजाडे आणि रॉयल चॅलेंजर करंजाडे, एका बाजूला संतोष विकार आहेत तर दुसऱ्या बाजूला सूरज शेलार, अशी ही मॅच बघायला आहे. टॉस केला जातोय. आमचे कर्नल शेठ शेलार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस हरलेत संतोष विकारे सर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, पण टॉस जिंकलायत ते सूरज शेलार. सूरज, प्रथम तुम्हाला आम्ही हे विचारू इच्छितो की प्रथम जो हे वर्ष झालं होतं त्यावेळेस फार सुंदररित्या आपण या अंदाच्या वर्षामध्ये अजून काहीतरी टॅलेंट वेगळं दाखवण्याचा गावाने निर्णय घेतला आणि तदनंतर एक मोठी स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होते. स्पर्धेबद्दल आणि तुमच्या रणनीतीबद्दल काय सांगाल पूर्ण गावाच्या? नक्कीच प्रथमतः मी करंजाडे प्रीमियर लीग पर्व दुसरेच्या सर्व संघ मालक, टीम, कर्णधार आणि सर्व खेळाडूंना मनापासून ऑल द बेस्ट देतो. सर्वांनी चांगला खेळ दाखवा आणि कोणी जिंको कोणी हारो, आपला जिंकणार तो फक्त आपला गाव करंजाडेचे. त्याच्यामुळे खेळाडू वृत्तीने आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे रणनीती अशी काही आखली नाही आहे. कसं आहे, सिच्युएशन बघून मी प्रेशर कोणावर टाकायचा कोणावर नाही त्याचा विचार करून मी प्रत्येकाला चालवणार आहे. नक्कीच फार चांगली प्लॅनिंग आहे, पण प्रत्येकाने दिलेलं योगदान आहे, प्रत्येकाने दिलेला महत्त्वपूर्ण एक एक भाग आहे, त्या हिस्स्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आमचा सगळ्यात सिनियर खेळाडू आम्ही हरेश आंग्रे हा आम्ही सर्वात महाग म्हणून विकत घेतलेला आहे. ते 19,000 मध्ये. तर पूर्ण KPL मध्ये ऑप्शनचा सर्वात महागडा खेळाडू आमच्याकडे आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरे प्लेयर बघता आम्हाला कमी किमतीत घ्यायला लागणारे सगळे नवीन नवीन प्लेयर आहेत. तरी पण त्यांचा आम्ही एक्सपिरियन्स न बघता आम्ही त्यांना चांगली संधी कशी भेटेल आणि कसं त्यांना पुढे नेता येईल त्याचा प्रयत्न करू. नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असेल. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आपला थोडक्यात? आम्ही पहिले गोलंदाजी करणार.
ठीक आहे, धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा असतील सूरज. आमचे संतोष विकारे आहेत, फार चांगला अनुभव आहे, तेवढंच चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. काय सर याबद्दल स्पर्धेबद्दल आणि तुमच्या गावाबद्दल आणि या दुसऱ्या वर्षाबद्दल तुमचे काय प्रतिक्रिया असेल? दुसऱ्या वर्षाबद्दल तर अशी खूप गावामध्ये चर्चा चालू होती का कधी IPL चालू होतं आमचा करंजाडे ट्रिपलचा, आणि असं झालेलं का IPL पावसामुळं आमच्या KPL पावसामुळं का कधी आत्ता करतो का उद्या करतो अशी परिस्थिती आली, पण नवीन पोरांनी आमच्या एवढा फास्ट काम केला आणि कधी KPL करंजाडे प्रीमियरची होते असं आम्हाला वाटत होता. आणि सूरज शेलारनी जी टॉस जिंकून पहिले गेंदबाजी घेतले, आम्ही पण टॉस जिंकल्यानंतर पहिले तेच करणार होतो. त्यांना आता कमीत कमी जास्तीत जास्त किती धावा मारायचे ते आम्हाला यांच्याकडं सूरज शेलार, हरेश आंग्रे, रामेश्वर आंग्रे हे चांगले बॅट्समन आहेत. आता बघूया काय होतंय. नक्कीच आपण टॉस जिंकलाय, पण काय तुमची गोलंदाजी सुद्धा तुम्ही फार गोलंदाजी गतवर्षी केली होती, पण आता फलंदाजी आहे पहिल्या मॅचमध्ये, कितपर्यंत टार्गेट सेट करणार तुम्ही प्रति संघाविरोधात? टार्गेट आम्हाला 60 ते 65 यांच्यासमोर ठेवायलाच लागेल, त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. नक्कीच दोघांना सुद्धा शुभेच्छा असतील. बेस्ट बॉलर म्हणून गतवर्षी आपण त्यांना बघितलं. पुन्हा एकदा बोलूया आपण प्रवीण सरांकडे. बहुत ही बढ़िया फील्डिंग का नज़ारा वहाँ पर हमें नज़र आया मिड ऑफ क्षेत्र से, जो गेंद को स्टीयर किया था, गैप में से गेंद को निकालने की कोशिश की थी बल्लेबाज लोकेश ने। लोकेश और आतिश साबळे प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। आतिश अब स्ट्राइकर एंड पर है, वहीं गेंदबाज अक्षय गायकवाड़। ये गेंद देखिए, ये अच्छी गेंद डाली गई थी गेंदबाज अक्षय गायकवाड़ द्वारा। मंगेशजी बोरकर ग्रामपंचायत सदस्य करंजाडे यांना विनंती करतोय की मी आपले सन्माननीय पाहुणे नितीनजी गायकवाड वरचे ओळे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं। तो देखिए टोटल अगर हम देखें 69 रनों का पीछा करना है बल्लेबाजी करने वाली टीम किंग्स 11 ना सुपर किंग वाल्यानं पाहिजे का? या ठिकाणी स्वागत केलं जाते आमचे सन्माननीय नितीन गायकवाड साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी साहेब आपण दिला त्याबद्दल मनापासून आपलं हार्दिक स्वागत। ओवर टू प्रवीण सर। निश्चित तौर पर देखिए यहाँ पर ये बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग। अगर यहाँ पर फील्डर बीट होते तो यकीनन 4 रन मिलते। बल्लेबाजी करने वाली दूसरे सत्र में करंजाड़े सुपर किंग्स को। करंजाड़े सुपर किंग्स बनाम किंग्स 11 करंजाड़े टॉस जीता यहाँ पर सुपर किंग्स ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया था और किंग्स 11 करंजाड़े ने 68 रन बनाए थे। 69 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट अक्षय की ये गेंद ऊंचा खेला, वहां पर मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद और इसी के साथ फील्डिंग करने वाले तालियां बजा रहे हैं, इसका मतलब ये आउट। धन्य ती शिवनेरी तिथे शिव जन्माला, आनंदून बोल धरती भाग्योदय झाला। धन्य ती शिवनेरी तिथे शुभ जन्माला, आनंदून बोल धरती भाग्यदाय झाला। अंधार दूर करणे हिंदू सूर्य उगवला। देखिए आज जिन्होंने क्रिकेट में संघर्ष किया है, संघर्षपूर्ण जीवन बिताया। 2011 का वर्ल्ड कप भारत ने जीता, लेकिन आपको याद होगा प्लेयर ऑफ टूर्नामेंट बने थे युवराज सिंह। कैंसर पीड़ित होने के बावजूद भी मैदान पर गए और एक ऐसा संघर्ष किया जो 2011 के वर्ल्ड कप में भारतीय टीम अपना सिक्का जमा सकी, अपना नाम बना सकी। आज जो युवराज सिंह का जन्मदिन है, हम इस KPL के माध्यम से, करंजाड़े प्रीमियर लीग के माध्यम से इस संघर्षमय खिलाड़ी को उनके जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे। और ये देखिए कल के युवराज सिंह किंग्स 11 करंजाड़े को सपोर्ट करते हुए यहाँ पर उनके झंडों को लहराते हुए, ये होना चाहिए सपोर्ट। छोटे छोटे बच्चे भी शरीक हैं, बड़े बुजुर्ग भी शरीक हैं, युवाओं की जोड़ है, 40 से लेकर 55 तक भी शरीक है। इस टोटल स्कोर कार्ड के ऊपर 1 ओवर की समाप्ति के बाद
4 रन स्कोर कार्ड के ऊपर, 69 रनों की जरूरत थी, 65 रनों की अभी भी जरूरत है। गेंदबाज तैयार, गेंदबाजी की बागडोर को संभाले कृष्णा वाघे। करंजाड़ी सुपर किंग्स की तरफ से माफी चाहूंगा, किंग्स 11 करंजाड़ी की तरफ से, क्योंकि किंग्स 11 ने पहले बल्लेबाजी की थी और रन 69 बनाने हैं करंजाड़ी सुपर किंग्स के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस किया, क्या इस फुल टॉस का मिलेगा फायदा? और ये देखिए क्या कैच लपका है, और लपके हुए कैच की वजह से एक और विकेट का पतन हुआ। करंजाड़ी सुपर किंग्स आउट होने वाले खिलाड़ी थे लोकेश भगत। देखिए जैसे जैसे विकेट गिरते हुए नजर आए, मुझे 2 छोटे सपोर्टर्स नजर आए थे, अब 3 हो चुके हैं। एक और सपोर्टर्स जुड़ चुका है किंग्स 11 के लिए, और स्क्रीन पे देखिए उन्हीं को दिखाया जा रहा है लाइव, साहिब्रीत लाइव द्वारा। इन तीनों छोटे सपोर्टर्स जो है किंग्स 11 के, उनको दिखाया जा रहा है। मोबाइल स्क्रीन पर आपको नजर आ रहे होंगे या टीवी स्क्रीन पर आपको नजर आ रहे होंगे, जो घर बैठे लोग इस मैच को देख रहे हैं। इन तीनों छोटे बच्चों को दिखाया जा रहा है जो सपोर्ट कर रहे हैं अपनी टीम किंग्स 11 को। राइट आर्म ओवर द विकेट, ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को खेला, क्योंकि जानते हैं यहां पर एक साझेदारी की जरूरत है। 40+ ये खिलाड़ी होंगे। विकास सुतेकर, हम देख रहे हैं सचिन तेंदुलकर कक्ष। सचिन तेंदुलकर ने भारत के लिए बहुत कुछ किया, लेकिन चेन्नई और करंजाड़ी सुपर किंग्स के लिए विकास सुतेकर तू भी कुछ कर, क्योंकि अब जरूरत है इस टीम को। 69 रन बनाने हैं तो 69 रनों का पीछा करने वाला खेल भी होना चाहिए। अगला मैच जब हम देखेंगे, रॉयल चैलेंजर करंजाड़े ने टॉस जीता और गेंदबाजी करने का फैसला किया। यह व्हाइट बॉल का इशारा अजीत खुटलेसर का, और बल्लेबाजी के लिए न्योता दिया है करंजाड़े लायंस को। और लायंस के पास है सचिन नागपाल का तेज दिमाग, क्योंकि बड़ी व्यावसायिक प्रतियोगिता देखने चले जाते हैं, खिलाड़ियों के साथ वो होते हैं, वो जो एक्सपीरियंस है सचिन नागपाल का, उसका इस्तेमाल किस तरह से होता है इस लायंस में, ये देखना बेहद लाजमी है। ये विकेट मिलता हुआ, और फिर से एक बार हमारे छोटे बच्चे जो सपोर्ट कर रहे हैं किंग्स 11 के लिए, उनके झंडे लहराते हुए। वो बुलाती है मगर जाने का नहीं। तो नए बल्लेबाज मयूर साबड़े को अब अपनी एक अच्छी इनिंग पेश करनी होगी, क्योंकि 69 रनों का पीछा करते हुए गेंदबाज हावी हो रहे हैं किंग्स 11 के। लेकिन करंजाड़ी सुपर किंग्स के बल्लेबाजों को एक लड़ना होगा, संघर्ष करना होगा, क्योंकि बगैर संघर्ष अगर कोई चीज मिले आपको तो उस चीज का महत्व नहीं होता, लेकिन संघर्ष करने के बाद अगर जीत हासिल हो तो उस जीत के चर्चे भी बहुत ज्यादा होते हैं। तो उसी तरह अब संघर्ष करना होगा। विकेटें जा चुकी हैं 3। मिडिल ऑर्डर के बल्लेबाज कल्पेश और मयूर को एक अच्छी पारी खेलनी होगी। कृष्णा वाघे गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए राइट आर्म राउंड द विकेट, और यह फुल टॉस किया है, सही नसीहत दी है इस फुल टॉस को, और नंबर आया 6, जिसकी मस्ट नीडेड जरूरत थी टीम करंजाड़ी सुपर किंग्स को। शुक्रिया डीजे। 20 गेंदें, अब 56 रनों की जरूरत क्यों नहीं बन सकती है। जिस युवराज सिंह का मैंने जिक्र किया है, आज उनका जन्मदिन है। उन्होंने 12 गेंदों में 50 रन बनाए थे 2007 T20 विश्व कप में।
तो आप क्यों नहीं बना सकते? बना सकते हैं। मैं कुछ कर दिखाऊंगा, मुझे कुछ करके दिखाना है। मैं इस केपीएल में अपने अलग अंदाज से लोगों के सामने आऊंगा। ये सोच अगर आपके पास हो तो ये रन बन सकते हैं, क्योंकि इंसान की सोच ही उसे बड़ा या छोटा बना देती है। छोटा सोचोगे तो छोटा रहोगे, लेकिन इरादा अगर बुलंद करोगे तो एक बात जरूर है कि जिनके इरादे बुलंद होते हैं वो सड़कों की नहीं आसमानों की बातें करते हैं। बीस गेंदे, ये ओवर नंबर दूसरा है। 20 गेंदे, 56 रनों की जरूरत। फर्स्ट एड देखिए, हर तरह की सुविधाएं यहां पर। फर्स्ट एड है, सब कुछ है। और सरपंच साहब ने भी कहा था, और तो विनोद सावड़े साहब और सरपंच साहब रामेश्वर अंग्रे मैच की ये लीग शुरू होने से पहले उन्होंने कहा था 20 गेंदे 56, 13 रन हो चुके हैं। 20 गेंदे 56 रनों की जरूरत है। लेकिन तो 3 ओवर के पहले अगर गेंद गुम हो जाती हो तो नहीं, और 3 ओवर के बाद अगर गेंद गई तो पुरानी। नहीं नहीं, पूरे 5 ओवर नई गेंद का ही इस्तेमाल किया जाएगा, क्योंकि पुरानी गेंद अगर मिली नहीं वॉलंटियर्स को तो वो ढूंढने कहाँ जाएंगे अब। तो नई गेंद का ही इस्तेमाल होगा। तो ये व्हाइट बॉल, 20 गेंदे, अब 55 रनों की जरूरत है। छक्कों से रन बन सकते हैं। ये मारने वाले में दम होना चाहिए। ऑन साइड के ऊपर खेला बल्लेबाज मयूर साबड़े ने। देखिए, तो मैं बात कर रहा था, विनोद जी और रामेश्वर जी ने जो स्पीच दिया था, उन्होंने कहा था कि ये हमारी एकता और अखंडता हमारे गांव की, इसका ये जीता जागता उदाहरण है केपीएल, करजाड़ी प्रीमियर लीग। चाहे कोई जीते चाहे कोई हारे, लेकिन जीत होगी हमारे करजाड़ी गांव की, पूरे रायगढ़ के सामने। तो ये बड़ी उपलब्धि है केपीएल के माध्यम से। ये देखिए, ऑन साइड के ऊपर खेला इस गेंद को, 1 बाउंस टिपा खाने के बाद गेंद गई मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। तो 2 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद करंजाड़े सुपर किंग्स खेल रही है 19, आने वाली 18 गेंदे और 50 रनों की जरूरत। 18 गेंदे और 50 रनों की जरूरत। अब देखना यह होगा एक्सीलेटर पर कब ताव देंगे मिडिल ऑर्डर के बल्लेबाज कल्पेश भगत और मयूर साबड़े करंजाड़े सुपर किंग्स के लिए। चलिए, इतना ज्यादा समय ना बिताए। 18 गेंदे 50 रन। एक ओवर अगर ये अच्छा जाता है गेंदबाजी करने वाली टीम किंग्स 11 के लिए, तो उनके लिए आसानी होगी अगले 2 ओवर डालने में। वहीं दूसरी तरफ 20+ अगर रन आते हैं यहाँ पर करंजाड़े सुपर किंग्स के लिए इस ओवर में, तो आने वाले 2 ओवर में टारगेट का पीछा करना उनके लिए आसान होगा। ये निर्भर है गेंदबाज और बल्लेबाज के ऊपर कि अगले 2 ओवर में किस टीम के ऊपर प्रेशर आएगा। जो अच्छा करेगा उस टीम का प्रेशर हल्का होगा, जो बुरा करेगा उस टीम का प्रेशर बढ़ेगा अगले 2 ओवर के लिए। ये क्रूशियल ओवर है इस मैच का, ओवर नंबर 3, क्योंकि 18 गेंदे 50 रन। देखिए, यहाँ पर 20 आते हैं तो 12 गेंदे 30 का समीकरण हो सकता है। 15 के औसत से ये रन बन सकते हैं। हमारे कमेंट्री बॉक्स को दिखाया जा रहा है स्क्रीन पर। सही विद लाइव। देखिए, आजकल सभी लोगों को काम है, इतनी सारी वेबसाइट आ चुकी है क्रिकेट में, उनको भी काम है, ढेर सारे कमेंटेटर्स हैं,
उनको भी काम है, ढेर सारे स्कोरर है उनको भी काम है। प्रोफेशनलिज्म अब प्रतियोगिता में आ चुका है। प्रोफेशनल स्कोरर, प्रोफेशनल अंपायर्स, प्रोफेशनल कॉमेंटेटर्स इस प्रतियोगिता के लिए, केपीएल के लिए ये डॉट गेंद आई। जितनी ज़्यादा डॉट गेंदों की परसेंटेज बढ़ेगी ना, उतना ज़्यादा प्रेशर होगा करंजाड़े सुपर किंग्स के ऊपर। अक्षय गायकवाड़ लगातार दूसरी डॉट गेंद डालते हुए अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए, लेकिन अगला मुकाबला बहुत कांटे की टक्कर का होगा। एक तरफ सचिन नागपाल का वो एक्सपीरियंस है लायंस के पास कि बड़ी बड़ी प्रतियोगिता में खिलाड़ियों के साथ रहना, उनसे चर्चा करना, किस सिचुएशन किस तरह से हैंडल की जाती है मैदान के अंदर, क्रिटिकल सिचुएशन, वो सब एक्सपीरियंस है लायंस के पास। तो वहीं दूसरी तरफ युवा कप्तान सूरज शेलार करंजाड़े रॉयल चैलेंज के लिए, लेकिन ये गेंद पकड़ सकते थे। डाइव बिल्कुल लगी थी, गेंद हाथों से छिटक कर गेंद गई बाउंड्री के बाहर। हॅलो, या ठिकाणी आमचे सन्माननीय अतिथी निनांत मुंबईकर साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी आमचे ग्रामस्थ सन्माननीय मंगेश बोरकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निनांत मुंबईकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचे। या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आले गेलेत आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। ब्लू डायमंड क्रिकेट क्लब करंजाडे यांच्या वतीनं आम्ही त्यांचं यथोचित मान सन्मान करतोय। त्यांचं हार्दिक असं स्वागत है या व्यासपीठावरती। ओवर टू प्रवीण सर। तो मयूर साबळे ने देखी है, उन्हें अब पता चल चुका है कि ये रन अगर बनाने हैं तो बिग हिट्स लगाने जरूरी, और वो बिग हिट्स लगाते हुए वाइडिश नॉकआउट बाउंड्री के बाहर ये 6 दागा उन्होंने, और 6 के साथ टोटल में बढ़ोतरी 19 अब 29, 13 गेंदे अब 40 रनों की जरूरत, 13 गेंदे 40 रनों की जरूरत। स्कोर कार्ड के ऊपर है 29, 3 विकेटें जा चुके हैं, लेकिन मयूर साबळे काफी अच्छा खेल रहे हैं। ये देखिए, ये अच्छी गेंद थी, 1 रन जरूर मिला 22 के तौर पर, और जो 13 गेंदे 40 का समीकरण था, 12 गेंदे 39 का आ चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। किंग्स 11 का पलड़ा यहाँ पर भारी नजर आ रहा है, लेकिन क्रिकेट में ऐसा कहा जाता है कि 2-3 फटके अगर आए, यानी कि 2-3 गेंदबाजों को झटके अगर दिए जाए, तो जो टारगेट नॉट रीचेबल लग रहा है 39 रनों का 12 गेंदों में, वो तुरंत आपको रीचेबल नजर आएगा। टोटल 30 रन, 39 रनों की जरूरत है 12 गेंदों में। 12 गेंदे 39 रनों की जरूरत है। उन रनों को बचाने के लिए गेंदबाज आ चुके हैं निखिल विखारे। देखिए क्या सपोर्ट मिल रहा है किंग्स 11 को, छोटे छोटे बच्चों का सपोर्ट मिल रहा है, बड़े बुजुर्ग का सपोर्ट मिल रहा है किंग्स 11 के फ्लैग्स को लहराते हुए। हॅलो, या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवक आमचे सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आले गेलेत, त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत मी कमिटीला विनंती करतो त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तो 12 गेंदे 38 रनों की जरूरत, मेहमानों का स्वागत किया जा रहा है। क्रूशियल मुकाबले में यह शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। फिर से एक बार कदम सर का वाइट बॉल का इशारा, और इस वाइट बॉल के जरिए 12 गेंदे अब 37 रनों की जरूरत। राजू नलावडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। या ठिकाणी आमचे ग्रामस्थ सुनील भोईर साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती साहेब। ओव्हर टू प्रवीण सर।
निश्चित तौर पर गेंद हवा में जरूर थी और इस कैच को छोड़ा गया। नंबर मिले 4। देखिए बगैर गेंद हुए 2 रन मिले थे और जो लीगल गेंद डाली गई थी वहां पे 4, कुल मिला के एक गेंद के ऊपर 6 रन आ चुके हैं। शुरुआत अच्छी हुई है। जो 12 गेंदें आपको 39 रन बनाने थे उसकी शुरुआत अच्छी हो चुकी है। 6 रन आने के कारण 11 गेंदें, 6 मतलब 2 व्हाइट बॉल और 1 चौवा, 11-33। ये बाउंड्री है, व्हाइट बॉल के 2 रन। चक्का है, लाइव में चेक किया है क्योंकि हमें भी यहां से नजर नहीं आ रहा है इस पंडाल की वजह से, इस कक्ष की वजह से। आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के। चलिए ठीक है, छक्का, यानी कि अब 11 गेंदे 31 रनों की जरूरत। 11 गेंदे 31 रनों की जरूरत और यह व्हाइट बॉल। क्या हो रहा है इस गेंदबाज ने, देखिए थोड़ा सा खराब गेंदबाजी करते हुए। मैंने पहले कहा था ये जो ओवर नंबर जो तीसरा और चौथा ये काफी क्रूशियल रहेगा। ये एक्स्ट्रा कवर रीजन पर खेला, क्या गेंद जाएगी डीप, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है मयूर सावळे की। दस गेंदे 26 रन। देखिए उनके खिलाड़ी बात को बताने के लिए आ चुके हैं, भाई इन 4 गेंदों में 6 रन भी आप देंगे तो चलेगा। अगली 4 गेंदें अच्छी डालो ताकि आखिरी ओवर में अपोजिशन को 20 रन बनाने पड़े। तो किंग्स 11 के मालिक केतन आंग्रे और गणेश मोरे ये देखिए फिर से एक बार व्हाइट बॉल करार दिया जा चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल समीकरण बदल चुका है। 44 रन जीत के लिए अभी भी 25 रनों की जरूरत है बची हुई 10 गेंदों में। बची हुई 10 गेंदों में 25 रन जरूरत। है एज लगा, आउट होने का खतरा और इसी के साथ एक बड़ी मछली जाल में आ चुकी है। मयूर सावळे जिन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही थी उनके पारी का अंत होता हुआ करजाड़ी सुपर किंग्स के लिए। थँक्यू डीजे। या ठिकाणी आमचे सन्माननीय अतिथी पाहुणे व्यासपीठावरती आलेत। प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांचे उपाध्यक्ष अर्थात बापूसाहेब साबळे यांचे या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती आमचे सन्माननीय उपसरपंच यांना विनंती करतो की बापूसाहेबांचं साबळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचे। त्यांच्या समवेत त्यांचे सल्लागार बालासाहेब वाघमारे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करण्याची विनंती आमची कुणाल लोंढे बापूसाहेब मांबळे साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे। त्यांच्या समवेत सल्लागार बालासाहेब वाघमारे साहेब, कुणाल लोंढे जे आमचे पोलीस पाटील आहेत त्यांना विनंती असेल की बाळासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। करंजाडे प्रीमियर लीगमध्ये आम्ही पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करतोय। तो देखिए 8 गेंदे अब 25 रनों की जरूरत है। लगातार 2 विकेटें निकाली। जिस गेंदबाज ने व्हाइट बॉल डाले, जिस गेंदबाज ने छक्का खाया, लेकिन उसी गेंदबाज ने मयूर सावळे का भी विकेट निकाला और वो हैट्रिक के द्वार पर है। ये क्रिकेट है, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, अनिश्चितताओं का खेल। इसीलिए मैं इस खेल को कहता हूं कि कैसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता। देखिए जिस गेंदबाज के ऊपर क्वेश्चन मार्क लगाया गया था उसी गेंदबाज ने इस मैच में वापसी के द्वार खोले किंग्स 11 के लिए।
आवाज न्यूज चे स्वेप सेटिंग हे सुद्धा आलेत. त्यांना विनंती की आपण प्लीज व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 8 गेंदे 25 रनों की जरूरत और ये बेहतरीन छक्का आया. बेहतरीन छक्का आया. शुक्रिया. तो राजेश सावले ने ये छक्का लगाया. निर्णायक मोड़ पर 8 गेंदे 25 की जरूरत थी. अब 7 गेंदे 19 रनों की जरूरत. ये रन बन सकते हैं. छक्के ने ये दर्शाया. ये देखिए ये गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ आउट. और ये देखिए इसके सपोर्ट छोटे छोटे रण बांकुरे किस तरह उनके झंडे लहरा रहे हैं. फ्लैग लहराते हुए इस विकेट का जश्न मनाते हुए. तो या 6 ठिकाणी- गेंदे और 19 रनों की जरूरत. मेहमानों का स्वागत यहाँ पर होना जरूरी. या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे गणेश राजपूत या ठिकाणी आले. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. तो गणेश जी राजपूत साहब हम भी अब आपका स्वागत करना चाहेंगे. आप आए बाहर आई. तो 6 गेंदे और 19 रनों की जरूरत. 6 गेंदे 19 कंपलसरी चेसिंग. मुकाबले में ट्विस्ट वो उस छक्के की वजह से आया जो छक्का दागा बल्लेबाज राजन सावले ने. और उसी छक्के के कारण इस कहानी में ट्विस्ट आ चुका है. मुकाबला नजदीक आ चुका है. नए गेंदबाज तो अविनाश सावले नए बल्लेबाज. 6 गेंदे 19 रन और राकेश ठाकुर गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए. 6 गेंदे 19 रनों की जरूरत. क्या ये रन बना पाएगी करंजाड़े सुपर किंग्स? क्या ये रन बना पाएंगे करंजाड़े सुपर किंग्स के बल्लेबाज या बचाएंगे किंग्स 11 करंजाड़े के राकेश ठाकुर? ये व्हाइट बॉल आता हुआ. 6 गेंदे अब 18 रनों की जरूरत. 6 गेंदे 18 रनों की जरूरत. अविनाश सावले स्ट्राइकर एंड पर. छह गेंदे 18 रनों की जरूरत. और यह विकेट मिलता हुआ. 5 गेंदे अब 18 रनों की जरूरत. स्टंप करार दिया जा चुका है स्क्वेयरलिंग अंपायर अजीत खुटले द्वारा. टीजे और अब देखिए टीम संकट में है तो खुद फ्रेंचाइजी विनोद सावले साहब यहां पर आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए. तो ये अच्छे संकेत है. जब बीच मझधार में जब नैया फंस जाती है तो मांझा ही उस नैया को बाहर निकालता है, किनारे पर लेकर आता है. उसी तरह इस टीम के मांझा बनने के लिए तैयार है विनोद जी सावले फ्रेंचाइजी, जो स्ट्राइकर एंड पर होंगे. 5 गेंदे अब 18 रनों की जरूरत है. अपने साथी को समझाते हुए, सीनियर साथी को समझाते हुए, यंग टैलेंटेड खिलाड़ी की आपको क्या करना है, किस लाइन पे गेंदबाजी करनी है. पहला मैच अगर हम देखें तो पहला मैच जीता था करंजाड़े कैपिटल्स ने. दूसरा मैच जारी है लेकिन 12 बज चुके हैं. देखिए हमें इसके बाद भी 6 मैच करने हैं 5 ओवर के. तो ज़्यादा समय आने वाली टीमों से मैं ज़रूर गुजारिश करना चाहूँगा कि ज़्यादा समय न लिया जाए. 12 बज चुके. दूसरा मैच अभी खत्म नहीं हुआ. यहाँ पर तीसरे मैच की एक इनिंग होना जरूरी थी इस समय तक. लायंस बनाम रॉयल चैलेंजर अगला मुकाबला. लेकिन यहाँ पर 5 गेंदे 18 रनों की जरूरत.
सन्मान दो रन निकाले गए और इन दो रनों के साथ 53 पर आता हुआ टोटल। आने वाली 4 गेंदें 16 रनों की जरूरत। क्या विनोद सावळे ये 16 रन बना पाएंगे? क्या फ्रेंचाइजी अपनी टीम को एक नई संजीवनी देंगे या फिर इन छोटे बच्चों की दुआ जिनके साथ है किंग्स 11 करंजाड़े, उनके गेंदबाज राजेश ठाकुर क्या इन रनों को बचाएंगे? राकेश, छोटे बच्चों की दुआ है इनके साथ। देखिए उनके फ्लैग्स लहराते हुए उनके सपोर्ट में 4 गेंदें 16 रन। चलिए इरादा कीजिए पक्का विनोद जी सावळे। एक रन तो जरूर मिला है बाई के तौर पर। 3 गेंदें, अब 15 रनों की जरूरत। एक अच्छी गेंद डालनी है यहां पर मेरे ख्याल से गेंदबाज को। 3 गेंदें 15 रन। ये पोल बी का मैच है और उसके बाद फिर से एक बार तीसरा मैच जो होगा वो पोल ए का होगा। क्या गेंदबाजी हो रही है। अब 2 गेंदें 15 रनों की जरूरत। 2 गेंदें 15 रन, 2 लीगल गेंदें और इस मुकाबले में किंग्स 11 करंजाड़े की होगी जीत अगर गेंदबाज कोई गलती ना करे, क्योंकि हमारे गांव के गेंदबाज ने हाल ही की टूर्नामेंट में 15 रन दिए 2 गेंदों में। तो क्रिकेट है। सन्माननीय विजयजी ठाकूर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय विजयजी ठाकूर आमचे केपीएलचे पाहुणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। और ये देखिए ये नो बॉल। मैंने पहले कहा था कि गेंदबाज अगर कोई गलती ना करे 15 रनों की जरूरत थी। है 7 रन आ चुके हैं। अब 2 गेंदें 8 रनों की। यह बाउंड्री था, बाउंड्री है क्या? बाउंड्री है। माफी चाहूंगा, मुझे लगा कि ध्यान मेरा थोड़ा सा हट चुका था। माफी चाहूंगा। 5 रन आ चुके, 2 गेंदें अब 10 रन। अब आएगा मजा। 2 गेंदें 10 रन। जरूरत नहीं थी, सीधा स्टंप पे डालना जरूरी था, मिडल स्टंप। 2 गेंदें 10 रन। क्या निर्णायक मोड़ पर गलती की है गेंदबाज ने। 2 गेंदें 15 रन थे। क्रिकेट में ऐसे स्कोरिंग शॉट नहीं है 7 या 8 रन वाला कि ये रन पूरे किए जा सकते थे, लेकिन मैंने पहले ही कहा था 2 गेंदें अब 10 रन, ये रन बन सकते हैं। मजा आ गया केपीएल को देखते हुए। फ्री हिट है ना अगली गेंद, फ्री हिट। अंपायर ने पंखा घुमाया, इसका मतलब ये फ्री हिट। तो ड्रोन कैमरे के जरिए हमने इस प्रतियोगिता के उद्घाटन समारोह के क्षण चित्र का कैप्चर किए थे साइबिट लाइव के माध्यम से। और रैली भी दिखाई ड्रोन कैमरे के जरिए और लाइव भी दिखाई। 2 गेंदें 10 रन। टेंशन में आ चुके हैं ठाकुर साहब। हाँ ये देखिए ये मौका है, मैं तो कहूंगा दिया हुआ गेंदबाज द्वारा करंजाड़े सुपर किंग्स को, और इस मौके का फायदा उठाना चाहिए बल्लेबाज प्रसाद को। ये देखिए उठाया, 1 बाउंस 4, यानी कि अगली गेंद के ऊपर चाहिए 6 रन। कसा मारतोय 4 सिक्सर त्या बाउंड्रीच्या बाहेर, कसा मारतोय 4 सिक्सर त्या बाउंड्रीच्या बाहेर। देखिए इससे पहले वाली गेंदबाज ने क्या किया, इस गेंद डालने से पहले जो लॉग ऑन पे खिलाड़ी था, लॉग ऑफ पे खिलाड़ी था, उसे मिड ऑफ के ऊपर बुला लिया और बल्लेबाज ने वही ताड़ा, उन्होंने मिड ऑफ के ऊपर से खेला, लॉग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन, वरना वहां पे 1 ही रन था। 1 गेंद 6 रन। टेंशन कुछ नहीं था किंग्स 11 के लिए। खुद गेंदबाज ने अपने पैरों पर कुल्हाड़ी मार ली। शेख अली की कहानी शायद इन्होंने पढ़ी नहीं है। जिस डाली पर बैठा था उसी डाली को उन्होंने काटा और गिर पड़े। 1 गेंद 6 रन।
एक गेंद 6 रन, 2 गेंदे 15 का समीकरण था। स्ट्राइकर एंड पर इस वक्त प्रशांत, एक गेंद 6 रन। और ये देखिए ये शायद व्हाइट बॉल भी हो सकती थी, ऐसा लग रहा है मुझे, लेकिन हम सामने से नहीं देख रहे हैं, हम थोड़ा क्रॉस है, लेकिन ये हो सकती थी शायद। विनोद सावड़े भी उन्हें समझा रहे बल्लेबाज को, आपने ये ज्यादा बाहर वाली गेंद के ऊपर बल्ला डाला। और इस मैच के मैन ऑफ द मैच जो किंग्स 11 ने जीता है। और ये देखिए छोटे बच्चों का जोश, जुनून और जज्बा किंग्स 11 के लिए है। डीजे मास्टर बजाइए थोड़ा सा इनके लिए।